हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या घराची हाऊस टूर. तर 1 वर्षापूर्वी आम्ही ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आणि तेव्हापासून आम्ही इथे राहायलाही आलो. घराचं थोडंफार जे आहे इंटेरियरचं काम ते केलं. त्याचं पूर्ण प्लॅनिंग मी स्वतःच केलेलं आहे आणि त्यानंतर काही वस्तूसुद्धा मी घराच्या सजावटीसाठी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आहेत. तर त्या मी कुठे ठेवल्यात, म्हणजे कशा ठेवलेल्या आहेत, कसं मी घर स्वतः सजवलेलं आहे. तर ते मला आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी घर कसं सजवलेलं आहे हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा आहे आमच्या घराचा एंट्रन्स. एंट्रन्सला आम्ही काहीच काम करून घेतलेलं नाहीये. फक्त एक शू रॅक बनवलेली आहे छोटीशी आणि त्याच्या साईडला एक छोटंसं असं सिटिंग बनवून घेतलंय. तिथं मी एक मोठं झाड ठेवलेलं. त्यानंतर ही जी नेम प्लेट आहे ना, ही मी स्वतःच घरी बनवलेली आहे. तुम्ही तर पाहिलं असेलच मला किती आवड आहे अशा वस्तू वगैरे बनवण्याची. तेव्हा मी ही बनवलेली आहे. त्यानंतर हा आहे असा आमचा छोटासा हॉल. हॉलमध्ये आतमध्ये शिरतानाच इथं सगळ्यात पहिल्यांदा दर्शन होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं. त्यानंतर मग इथंच सायऱ्यांच्या साईडला सोफा ठेवलेला आहे आणि एका साईडला मोठी अशी फुलदाणी सुद्धा ठेवलेली आहे बघा. दरवाजातून आतमध्ये येतानाच महाराजांचं दर्शन होतं त्यामुळे खूप छान वाटतं. त्यानंतर इथं मी एक शोपीस ठेवलेला आहे. मोरपीसाचं शोपीस ठेवलेलं आहे आणि ही आहे समोरची भिंत. तर याच्यावर आम्ही मोल्डिंग तयार करून घेतलेलं आहे. मला मोल्डिंग खूप आवडतं. त्यामुळे मी इथं स्पेशली मोल्डिंग बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर लेफ्ट साइडला दरवाजाच्या इथं हा टीव्ही पॅनल आहे. हा बघा टीव्ही पॅनल. त्यानंतर फ्रेम वगैरे लावलेत. त्यानंतर हॉलचं पी बघा हे अशा पद्धतीनं बनवलेलं आहे. 2 साइडला फॅन आणि मध्ये एक मोठा असं झुमर लावलेलं आहे. खूप छान झुमर आहे ते. त्यानंतर आता मी तुम्हाला टीव्ही पॅनलच्या वस्तू दाखवते. सगळ्यात आधी इथं हे भटजी दिसतात. हे भटजी तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतीलच. यांना हे पण मी स्वतःच बनवलेले आहेत आणि सध्याच ह्याचा कलर मी चेंज केलेला आहे. आधी वेगळा होता आणि याला मी प्लास्टिक रॅप करून ठेवलंय कारण इथं खूप धूळ आहे. साईडला कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे ना खूप धूळ येते. त्यामुळे मी यांना असं प्लास्टिकने रॅप करून ठेवलेलं आहे. त्यानंतर हे बघितलं का तुम्ही? हे मी लाईव्ह सेशनमध्ये आत्ताच सध्या तयार केलेलं आहे. तर ते पण मी इथंच लावून दिलेलं आहे. खूप छान दिसतंय इथं हे. त्यानंतर हा छोटासा झुमर मी खास मंदिरासाठी आणलेला खरं तर. पण मला तिथल्यापेक्षा म्हणजे तिथं काही सूट होत नव्हतं. त्यामुळे मी त्याला इथं असं लावून दिलं ठेवण्यापेक्षा. आणि त्यानंतर इथं शोपीसच्या वस्तू ठेवण्याची जागा आहे. तर हे बघा हे क्रिस्टलची सुद्धा मीच बनवलेलं आहे. अशाच प्रत्येक याच्यामध्ये वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इथं वरती जे बदक होते ना, ते सुद्धा मीच बनवलेले आहेत. त्यानंतर तिथे त्याच्याच साईडला टीव्ही पॅनलच्याच साईडला बघा हे पण इथं ठेवलेलं आहे. हे सुद्धा मी स्वतःच बनवलेलं आहे आणि त्याला इथंही जागा केलेली आहे. इथं खूप छान दिसतंय. त्यामध्ये 2 लव्ह बर्ड्स आहेत. त्याच्या खाली इथं एक शोपीस लावलेलं आहे छोटंसं आणि हे असं आहे आमचं टीव्ही पॅनल. टीव्ही पॅनलच्याच बाजूला इथे शिलाई मशीन ठेवलेली आहे. मी कधी-कधी वापर करते हिचा. त्यामुळे मी इथं ठेवलेली आहे तिला आणि घरात तसंही दुसरीकडे एवढी जागा जागा नाही. इथंच तिच्यासाठी बरोबर जागा आहे. त्यानंतर इथं माझं आरी वर्कचं साहित्य ठेवलेलं आहे मशीनवरच आणि त्याच्याच बाजूला इथं मी माझं मेहंदीचं साहित्य सुद्धा ठेवलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला आता इथं मंदिर आहे. घरातील सगळ्यात सुंदर जागा म्हणजे मंदिर. मला फार आवडतं. मी खूप चॉईस करून हे मंदिर खरेदी केलेलं आहे. मला हवं तसं भेटलेलं आहे. तर हे बघा मंदिरात मी कसे देव वगैरे ठेवलेत. त्यानंतर मंदिराच्याच बाजूला इथं स्वामींची मूर्ती आहे आणि खाली सुद्धा देवाचे फोटो आहेत. तर ही स्वामींची मूर्ती आम्ही 5-6 महिन्यांपूर्वी अक्कलकोटला गेलेलो, तिथून घेऊन आलेलो आम्ही. त्यानंतर या भिंतीला असं इथं डिझाइन बनवलेलं आणि समोर सुद्धा एक स्वामींची फ्रेम आहे. ती आम्हाला वास्तुशांतीच्या वेळेला आलेली आहे. तर चला त्यानंतर आता इथं हा बघा हा पूर्ण आहे हॉल. आता मी तुम्हाला हॉलची गॅलरी दाखवते. हॉलची गॅलरीची साईज छोटी आहे, बेडरूमची गॅलरी मोठी आहे आणि हॉलची गॅलरी आहे ना ती छोटी आहे जरा. तरी त्यातून सुद्धा मी ती थोडीशी वाढवून घेतलेली आहे.
आणि हॉलमध्ये बघा मी असे हॉलच्या गॅलरीमध्ये असे झाडं लावलेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा येते तर ती तुळस. बघा तुळस खूप छान आहे. मला खूप आवडते ही तुळस. त्यानंतर इथं मनी प्लांटची झाडं खूप पाहायला भेटतील तुम्हाला. कारण माझ्याकडे एकच मनी प्लांट होता आणि त्याचेच मी कटिंग सगळीकडे लावलेले आहेत. खूप छान वाढतात. मग मी ते दुसऱ्या प्लांटरमध्ये लावून घेते. त्यामुळे मनी प्लांट खूप झालेले आहेत. त्यानंतर बाकी सुद्धा बऱ्याच प्रकारची झाडं आहेत. मला झाडांचा खूप शौक आहे. त्यामुळे मी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणत असते. तर चला आता आपण जाऊया बेडरूममध्ये. बेडरूममध्ये जाण्याआधी हॉलच्या, बेडरूमच्या आणि किचनच्या मध्ये इथं छोटासा असा पॅसेज आहे बघा. इथं टॉयलेट आहे आणि इथं समोरच बाथरूम आहे आणि हा असा छोटासा पॅसेज आहे. खूप मोठा नाहीये. त्यानंतर इथंच एक मोठं असं बघा हे डबल साइडेड वॉच आहे. हे वॉच मी ऑनलाईन खरेदी केलेलं आहे. इथंच बेसिन सुद्धा आहे छोटंसं. हे बघा छोटंसं बेसिन आहे आणि त्याच्या खाली छोटंसं असं एक वॉर्डरोब सुद्धा बनवलेलं आहे. जिथं डिटर्जंट वगैरे सगळं ठेवता येईल ना असं. त्यानंतर शोपीसच्या वस्तूंना सुद्धा तिथं जागा केलेली होती कॉर्नरला. आणि हे बाथरूम आहे. बाथरूममध्ये सुद्धा मी एक छोटंसं कसं कपाट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले शॅम्पू, साबण वगैरे जे आहेत ना, ब्रश वगैरे ते सगळं ठेवता येतात त्यासाठी. त्यानंतर इथे एक छोटासा आरसा सुद्धा लावलेला आहे. तर असा आहे आमचा पॅसेज छोटासा. त्यानंतर जाऊया आपण बेडरूममध्ये. हा आहे बेडरूमचा दरवाजा. इथून आतमध्ये गेल्यावर बघा, हा आहे असा बेडरूम. तर मी कलरची थीम ठेवलेली. बेडरूम हा पिंक कलरमध्ये आहे. डार्क आणि फेंट पिंक कलर. त्यानंतर हॉल जो होता तो लव्हेंडर कलरमध्ये होता. फेंट आणि डार्क लव्हेंडर. आणि आता किचनचा सुद्धा कलर मी तुम्हाला दाखवेलच. तर इथं बघा बेड आहे. बेडच्या उजव्या साईडला लॅम्प ठेवलेला आहे. इथं आमचे फोटो असे लाईनीने झिगझॅगमध्ये लावलेले आहेत. राधाकृष्णाची फ्रेम आहे. त्यानंतर राईट साईडला त्यानंतर हे बघा, हे शोपीससाठी मी एक छोटंसं असं कपाट बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मी काही वस्तू स्वतः बनवल्या आहेत, काही विकत आणलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा इथं बघा राम मंदिर आहे आणि त्यानंतर इथं वरती असे बॉटलचे मी आर्ट बनवलेले आहेत, कलरच्या बॉटलचे. हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेत. त्यानंतर ह्यांना काय म्हणतात माहिती नाही मला, पण हे सुद्धा मीच बनवलेले आहेत. हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर इथं एक लाकडी बाईक आहे. खूप छान आहे ती. आता काच डबल आलेली आहे एकावर एक, त्यामुळे ती व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये. त्यानंतर इथं एक जहाज आहे, लाकडी जहाज. त्यानंतर इथं ताजमहल आणि इथं 2 बैल आहेत. इथं सुद्धा एक फ्रेम लावलेली आहे श्रीकृष्णाचीच. आणि त्यानंतर इथं समोरच हे बघा कसा लूक आहे. हा आहे आमचा बेड. त्यानंतर इथं एक मोठा असं वॉर्डरोब आहे बघा. फुल वॉर्डरोब आहे. फक्त दरवाजाची जागा सोडली. ते मी तुम्हाला दाखवेलच. या वॉर्डरोबमध्ये इथं बघा, इथं छोटंसं असं एक कॅबिनेट बनवलेलं आहे. आपले यूज केलेले जे कपडे असतात ना, ते ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर हे कपाट दाखवण्याचं कारण म्हणजे मी माझे कपडे कसे ठेवते ते दाखवायचंय मला. हे आहेत रेग्युलरचे कपडे. त्यांना नाही मी रॅप केलेलं आहे. कारण ते आपल्याला डेली यूजसाठी लागतात आणि त्याच्यावर ते हे कपडे आहेत ना, साड्या किंवा चांगले-चांगले ड्रेस वगैरे, तर त्यांना मी असं प्लास्टिकच्या ज्या पिशव्या असतात ना, त्याच्यामध्येच घालून ठेवते. कोणताही ड्रेस असू देत, त्याला मी त्याच्यामध्येच घालून ठेवते वापरून झाल्यानंतर. म्हणजे ते व्यवस्थित राहतात. त्यांची खडी वगैरे सगळं व्यवस्थित राहतं. किंवा आरी वर्क वगैरे केलेलं असलं, तर ते सुद्धा व्यवस्थित राहतं. त्यासाठी मी असं ठेवते. असंच दुसरी साईड सुद्धा सेम अशीच आहे. तिथं हसबँडचे सगळे कपडे ठेवलेले असतात. त्यानंतर बेडच्या डाव्या साईडला बघा इथं ड्रेसिंग टेबल आहे. फुल मिरर केलेली आहे त्याला आणि आतमध्ये हे असे कप्पे आहेत, छोट्या-मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी. तर असा आहे हा ड्रेसिंग टेबल. तर आणि त्यानंतर आहे ही बेडरूमची गॅलरी. गॅलरी मोठी आहे ही हॉलच्या गॅलरीपेक्षा बरीच मोठी आहे तशी. त्या गॅलरीमध्ये सुद्धा आम्ही बरंच काही-काही झाडं लावलेली आहेत आणि त्यानंतर इथं ही मॅट आहे. ग्रास मॅट असती ना, ती आहे. मला इथं खरं तर गार्डन बनवायचं होतं, त्यासाठी मी ती आणलेली आहे. पण इथं खूप धूळ पडते. त्यामुळे मी सध्या तिला काही लावलेले नाहीये. जेव्हा ते कन्स्ट्रक्शन होऊन जाईल ना, त्यानंतर मी इथं गार्डन बनवणार आहे. त्यासाठी मी तिला व्यवस्थित अशी पॅक करून ठेवून दिलेली आहे. त्यानंतर बघा, हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत माझ्याकडे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला खूप झाडांचा शौक आहे. त्यामुळे मी भरपूर अशी झाडे आणतच असते. अशी बरीच झाडं आहेत. त्यानंतर इथं हे बघा मिरचीचं झाड आहे.
खूप सारी मिरचीची झाडे मी लावलेली आहेत. मी अशाच सहजच मी एक मिरची ह्याच्यामध्ये टाकून दिली, तर त्याची भरपूर अशी झाडं आलीत. मग मी तीच इकडं शिफ्ट केलेली आहेत. त्यानंतर ही एक फ्रेम आहे, ही सुद्धा मीच बनवलेली आहे. अशीच टाईमपासला बनवलेली, पण खूप छान झालेली आहे ती. मग मी तिला इथं जागा केलेली आहे लावण्यासाठी. त्यानंतर इथं कपडे वाळत टाकण्यासाठी सुद्धा मी बनवलेलं आहे. आणि हा जो खांब आहे ना, तो खरं तर पाण्याचा पाईप आहे वरून आलेला. मग तो मला गार्डन बनवायचं होतं ना, त्याच्यामुळं मी त्याला तसा रॅप केलेला आहे व्यवस्थित असा फुलांनी, पानांनी. तर चला बेडरूम झालेलं आहे. आता आपण जाऊया आमच्या किचनमध्ये. घरातील सगळ्यात फेव्हरेट माझी जागा म्हटलं तर ते माझं किचन. तर किचनमध्ये मी दिवसातील खूप जास्त वेळ किचनमध्येच काम करत असते. माझे जे रेसिपीचे व्हिडिओ असतात ते मी इथं शूट करते. त्यानंतर तसंही मला किचनमध्ये काम करायला, किचन स्वच्छ नीटनेटकं ठेवायला खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी जास्त वेळ हा किचनमध्येच माझा स्पेंड करत असते. तर चला मी तुम्हालाही दाखवते की मी किचन कसं सजवलंय. सजवलंय नाही पण कसं ठेवते. कोणत्या वस्तू कशा ठेवते, तर त्या मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला मी हे सांगितलं, की इथं ह्या पॅसेजमध्ये अ, इथं या बेसिनच्या शेजारी टॉयलेट आहे आणि तिथूनच आतमध्ये किचनला जाण्यासाठी हा रस्ता आहे. त्यानंतर एंट्री करताच इथं सगळ्यात पहिल्यांदा हे बघा, मी इथं एक शोपीस ठेवलेलं आहे. ते बारशिंगे असतं, तर त्याचं एक खूप छान आहे. त्याला अडकवायला इथं जागा आहे. कीज अडकवायला जागा जागा आहे. मी तुम्हाला कीजचं तर दाखवलंच नाही बाहेर. तर ते मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. त्यानंतर इथं मी ही पिशवी ठेवलेली आहे. तर ही पिशवी माझी बाजाराची पिशवी आहे. बाजारात जायचं म्हटलं, की मी ही पिशवी उचलते आणि निघते. त्यानंतर इथं आहे फ्रिज. तर तुम्ही म्हणाल, "हे इथं मी काय लावलंय?" तर हे मी इथं आहे ना, आपल्याला ज्या बाजारातल्या, घरातल्या ज्या किचनमधल्या वस्तू संपतात ना, तर त्या मी नंतर बाजारात जेव्हा जाते तेव्हा मला आठवतच नाहीत. आणि हे बऱ्याच जणांसोबत होतं, की आपल्याला घरात तर माहिती असतं, की ही वस्तू आणायची, ती वस्तू आणायची. पण जेव्हा आपण बाजारात जातो त्यातल्या 1-2 तरी वस्तू आपण नक्कीच विसरून येतो. तर त्यासाठी मी हा जुगाड केलेला आहे. तर हे जे आहे ना, हे बघा कलर पेपर आहेत. मी इथं हा कलर पेपर जो आहे ना, तो डबल टेपने मी इथं चिपकवून ठेवलेला आहे मागच्या साईडनी. त्यानंतर इथं मी हे बघा, हा सुद्धा डबल टेपच आहे. त्याला मी इथं पेनाचं जे टोपण असतं ना, ते चिकटवून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात असा पेन आहे. जेव्हा मला जी गोष्ट लक्षात येते ना, ती मी ह्याच्यावर इथं नोट करून ठेवते. त्यानंतर पेन सुद्धा असंच ठेवते. ज्यावेळेला मला जायचं असतं बाजारात, त्यावेळेला मी हा असा एक पेज काढून घेते आणि तो माझ्यासोबत बाजारात घेऊन जाते. त्यानंतर इथं फ्रिजच्या वर मी 2 डबे आहेत. ते खारवडे, पापडे वगैरे ते कधीतरी सणासुदीचेच लागतात, तर ते मी वरती ठेवलेले आहेत. त्यानंतर हे बघा, जिथून आपण एंट्री केली ना, तिथेच बाजूला इथं हे असं शटर बनवून घेतलेलं आहे मी. हे असं शटर आहे, त्याच्यामध्ये मी पॅन्ट्री युनिट बनवलेलं आहे छोटंसं. त्या पॅन्ट्री युनिटमध्ये सगळ्या डाळी वगैरे, त्यानंतर मिक्सरचे सगळे भांडे, टिश्यू पेपर वगैरे सगळंच म्हणजे जे असतं ना, ते सगळं मी याच्यामध्ये इथं छान असं ठेवून देते. त्यानंतर बाजूलाच इथं ओव्हन ठेवलेलं आहे. ओव्हनच्या वर जागेचा उपयोग वेस्ट जाऊ नये. जागावरती जी असते ओव्हनच्या, तर तिथं काहीतरी म्हणजे ठेवलं म्हणजे बाकीची जागा वाचते. तर त्यासाठी मी इथं डब्यामध्ये चपातीला लावण्यासाठी पीठ ठेवलेलं आहे. त्यानंतर हा चपातीचा डब्बा. त्यानंतर इथं मिठाची बरणी आहे बघा. त्यानंतर पाठीमागे चहा पावडरची बरणी. आणि मी इथं हे हुक लावले, आत्ताच लावलेले आहेत मी. इथं मी हे काही वस्तू ज्या अटकवण्याच्या, ज्या दिसायलाही सुंदर असतात, मला खूप आवडतात तशा. त्याच्यामुळं मी हे इथंच अटकवून ठेवलेलं आहे. इथं सुद्धा भरपूर जागा आहे ट्रॉलीमध्ये, पण तरीही मी त्यांना इथं अटकवलेलं आहे, कारण इथं ते छान दिसतंय. त्यानंतर इथं इथे एक छोटंसं असं मी हे ठेवलेलं आहे तेल वगैरे ठेवण्यासाठी, जेणेकरून स्वयंपाक करताना पटकन त्याच्यावर हात जाईल आणि पटकन घेता येईल. म्हणून मी इथंच तेलाचे 2 बॉटल, विलायचीची बॉटल, ती चहात टाकण्यासाठी पटकन घेता येईल म्हणून मी हाताखालीच ठेवलेली आहे. त्यानंतर इथं खलबत्ता, तो सुद्धा हाताखालीच ठेवलेला आहे. त्यानंतर ही आहे माझी शेगडी. खूप जुनी शेगडी आहे. 4 वर्षापासून मी हिला यूज करते, पण अजूनही व्यवस्थित आहे. त्यानंतर इथं ही चिमणी आहे. ही ऑटोमेटेड आहे पूर्ण. हे बघा.
अशी चिमणी आहे. जेव्हा गॅस ऑन होतो तेव्हा ती ऑटोमॅटिक चालू होते आणि नंतर बंद झाल्यावर नंतर सुद्धा उघडून जाते. तर आता काय तिचा बंद करून त्याच्या शेजारीच हे बघा इथं क्रॉकरी युनिट आहे. क्रॉकरी युनिट मध्ये माझ्याकडे खूप जास्त क्रॉकरी नाहीये पण मी इथं ठेवलेले आहे जे तांब्याचे तांबे असतात ते खराब होतात तर ते याच्यामध्ये व्यवस्थित ठेवले जातात त्यामुळे आणि त्यानंतर थोडीफार जी क्रॉकरी आहे ती पण मी याच्यामध्ये ठेवून दिली. याच्या खाली जिथं कप आहेत तिथं सुद्धा कप आहे ते माझे डेली यूज साठीचे जे लागतात ना तर ते कप आहेत. आणि हे फक्त मी शोकेस साठी असे ठेवून दिलेले आहे. जेव्हा एक्स्ट्राचे कप लागतात कोणी पाहुणे वगैरे आले तर मी हे यूज करते. त्याने तर इथं पोळपाट वगैरे तर हे जे आहे ना हे तर भाजी वगैरे गाळण्यासाठी पाणी वगैरे निथळायचं असेल त्यासाठी मी ते तिथंच ठेवलेलं आहे की बेसिनच्याच एकदम बाजूला. त्यानंतर इथं आहे वॉटर प्युरिफायर तर वॉटर प्युरिफायर मी बंद नाही केलेलं आहे. म्हणजे जे वरून प्लायवूड लावतात ना तर ते मी केलेलं नाहीये कारण याचा लुक खूप छान आहे आणि तो मला असा झाकून ठेवायचा नव्हता. त्यामुळे मी त्याला ओपनच ठेवलेला आहे वॉटर प्युरिफायरला. त्यानंतर इथं एक मग सुद्धा ठेवलेला आहे तो सुद्धा मी पटकन तिथून पाणी बेसिनच्याच वर ठेवलाय कारण असं पटकन पाणी घेण्यासाठी म्हणून मी त्याला तिथंच एक हुक लावून लावलेला आहे. त्यानंतर हे बघा मी इथं एक भांडं ठेवलेलं आहे प्लास्टिकचं तर तिथं मी चम्मच त्यानंतर चाकू पकड वगैरे सगळं मी तिथं ठेवलंय. तर तिथं मी अशासाठी ठेवलेलं आहे कारण मी पहिल्यांदा इथंच ठेवायची गॅलरीमध्ये गॅलरीज मध्ये छोटीशी इथं खिडकी आहे किचनची तर इथं मी भांडे जे आहेत ना ते धुतल्यानंतर इथं ठेवते. पण इथून काय होतं इथून खाली आहे ना ते छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात ना तर त्या तिथून खाली पडत होत्या आणि मला सारखं आणायला जावं लागायचं खाली. म्हणून मी इथंच बेसिनच्या वरच इथं हे मी लावून ठेवलेलं आहे आणि त्याच्यातच मी ठेवते आणि जेव्हा वाळतात ना त्यावेळेला मग मी तिथून काढून ते ट्रॉलीमध्ये ठेवून देते. इथं हात पुसायला टॉवेल लावलेला आहे. त्यानंतर तुम्ही एखाद्या जुन्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच मी हे बघा इथं जे लसूण आहे ना लसूण आणि कांदा त्याच्यानंतर अंड्याची टरफले तर हे मी सगळं इथं स्टोअर करत असते झाडांना खत तयार करण्यासाठी. त्यानंतर इथं इथं एक छोटासा असा जागा रिकामी राहिलेली म्हणजे इथं खरं तर गॅलरी होती. ही जी जागा आहे ना एवढी ती इथं गॅलरी होती एवढी जागा. तर आम्ही ती वाढवलेली आहे. त्यामुळे इथं बॅक साईडला छोटीशी जागा होती. तर तिथं आम्ही छोटंसं स्टोर रूम केलं. पण त्याच्यामध्ये आम्ही मशीन सुद्धा ठेवलेली आहे. वॉशिंग मशीन सुद्धा मी तिथंच फिट केली आहे आणि वरती स्टोअर करण्याच्या ज्या वस्तू आहेत ना एक्स्ट्राच्या वगैरे त्या सगळ्या आम्ही तिथं ठेवल्या ज्या आपल्याला नेहमी लागत नाही. असं हे छोटंसं स्टोर रूम केलंय. त्यानंतर आता हे पहा इथं सुद्धा मी एक डबल टेप लावलाय. डबल टेप लावलाय आणि त्याला मी इथं जे कम्फर्ट असतात ना तर ते मी इथं चिकटून ठेवलेले आहेत. जेणेकरून मशीन सुद्धा इथंच आहे. एक एक कम्फर्ट जर इथं तिथं ठेवले तर ते बरोबर नाही वाटत. त्यामुळे मी इथं चिकटून ठेवले. ज्या वेळेला मला लागत असेल त्यावेळेला असं एक ओढलं आणि ते यूज केलं तरी चालतं. त्यानंतर हा आहे माझा फ्रीज. तर इथं पण मी एक रुमाल ठेवलेला आहे. तर फ्रीजला आपण जेव्हा वेळेला असं हाताने ओढतो असं हाताने ओढतो तर आपले हात खराब वगैरे असतील तर इथं खूप असे डाग पडले जातात. तर त्यासाठी मी हा इथं रुमाल लावलेला आहे बघा. त्यानंतर वरती आहे बघा इथं हा ओक्कीचा स्प्रे आहे. खूप छान स्प्रे आहे. मी किचनमध्ये हाच यूज करते आणि सगळे डाग वगैरे जे आहेत ना ते व्यवस्थित असे निघून जातात. त्यानंतर इथं वरती बघा हे असे वरचे ड्रॉवर हे असे आहेत. वरच्या ड्रॉवरमध्ये सध्या काहीच नाहीये. छोटे मोठे असे भांडे आहेत मोठे मोठे जे असतात ना ते. त्यामुळे ते काही दाखवण्यासारखे नाही आहेत आणि खूप उंच आहे ते. त्यानंतर हे आहेत खालचे ड्रॉवर. यामध्ये भांडे ठेवलेले आहेत. जे एक्स्ट्राचे आपले भांडे असतात ते सगळे ठेवलेले आहेत. त्यानंतर इथं सुद्धा एक छोटंसं असं प्लायवूड लावून घेतलेलं आहे की त्याच्यावर हे अशा शोपीसला बरण्या वगैरे ठेवण्यासाठी आणि इझी पण पडतं. कधी कोणती गोष्ट हवी असते तर ती सुद्धा घ्यायला इझी पडतं तिथून. त्यानंतर हा आहे पहिला ड्रॉवर. याच्यामध्ये बघा
इथं मी सगळे जे चम्मच वगैरे सगळं जे असतं ना ते सगळं असं इथं लावलेलं आहे. वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. तर मी हे सगळं इथं ठेवलेलं आहे, ज्या आठवड्याच्या वस्तू असतात ना त्या. त्यानंतर दुसऱ्या ड्रॉवरमध्ये इथं वाट्या, डिश, त्याच्यानंतर मोठे मोठे डिश वगैरे सगळं ग्लास वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि हा जो खालचा आहे तो खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या प्लेट्स आणि मोठे मोठे भांडे, तवे वगैरे ते सगळे ठेवून दिलेले आहे. त्यानंतर इथं आहे मसाला ट्रॉली. मसाला ट्रॉलीमध्ये इथं हे सगळे मसाले, जिरे, मोहरी वगैरे सगळे मसाले आणि या खालच्या जागेमध्ये जे आपण किराणा आणतो ना, तर तो एक्स्ट्रा जो असतो ना, तर तो मी इथं ठेवून देते. त्यानंतर इथं मसाल्याचे डबे आहेत. जे एक्स्ट्रा मसाला राहतो ना, आपण छोट्या छोट्या बरण्यांमध्ये मसाला काढून घेतो. तर जो बाकी राहिलेला जो मसाला असतो ना, तो मी इथं ठेवलेला आहे. त्यानंतर हा मधला कप्पा आहे. इथं शेगडी किंवा आणखीन तेल वगैरे जे असतं ना, तर ते मी इथं ठेवलेलं आहे. त्यानंतर या साईडला ओव्हनच्या ठीक खाली असा इथं एक कप्पा आहे. ह्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचे तांबे, त्यानंतर किचनचं ॲप्रन, त्यानंतर बरेच असे हे रुमाल जे असतात किचनचे, हे अजून यूज करायला काढले नाही आहेत. तर ह्याच्यामध्ये खूप आहेत. तर हे असं एक स्क्रू ड्रॉवर सुद्धा मी ठेवलेला आहे. कारण आपल्या भांड्यांचे स्क्रू बऱ्याच वेळेला असे हलके होऊन जातात, सेल होतात आणि मग ते म्हणजे त्याचा जो दांडा असतो ना, तो निघून जातो किंवा हलत राहतो सतत. तर त्यासाठी मी तो लगेचच फिट करण्यासाठी स्क्रू ड्रॉवर ड्रायव्हर त्यानंतर ह्या दुसऱ्या ड्रॉवरमध्ये इथं माझ्या फूड प्रोसेसरची सगळी भांडी आहेत आणि जर छोटे-मोठे असे डब्बे वगैरे लागतात, तर ते सुद्धा मी इथंच ठेवलेले आहेत, जागा शिल्लक आहे तर. आणि खालच्या ड्रॉवरमध्ये इथं सगळे मोठे पातेले, कढई वगैरे सगळं ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं आहे विकर बास्केट. त्यामध्ये असे 2 कंपार्टमेंट्स आहेत, कांदे आणि बटाट्यासाठी आणि लसूण सुद्धा मी तिथंच एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवून दिलाय. आणि इथं हे असे 2 गहू आणि ज्वारीच्या पिठाचे 2 डब्बे आहेत. त्यांच्यासाठी खास इथं असं बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं तांदळाचे जे डब्बे असतात ना, ते मी इथंच साईडलाच ठेवले. तर बघा, हे असं काहीसं किचन आहे. त्यानंतर हे जे घड्याळ मी तुम्हाला हॉलमधून दाखवलेलं, तर हे डबल साइड घड्याळ आहे. जेणेकरून हे आमच्या तिन्ही रूममधून दिसतं. बेडरूममध्ये बसलेलं असेल तरी सुद्धा हे घड्याळ दिसतं किती वाजलेत वगैरे. किचनमधून सुद्धा दिसतं आणि हॉलमधून सुद्धा दिसतं. आणि तुम्हाला मी बेडरूममधून सुद्धा आता दाखवते. हे बघा, बेडरूममधून सुद्धा हे असं दिसतंय आणि हे बघा हॉलमधून सुद्धा हे असं दिसतंय. हा आहे आमचा हॉल. त्यानंतर हे की होल्डर तुम्हाला दाखवायचं राहूनच गेलेलं. तर खूप छान आहे. माझं खूप फेव्हरेट आहे हे. पूर्ण लाकडी आहे आणि बघा त्याला कशी डिझाइन दिलेली आहे. दरवाजासारखं दिलेलं आहे आणि आतमध्ये अशा कीज लटकवलेल्या आहेत. फार छान आहे हे. पूर्ण लाकडी आहे बघा आणि मध्ये-मध्ये असे स्क्वेअरमध्ये असे गोल्डन टच दिलेला आहे त्याला. फार छान दिसतं ते. आमच्या घरी जेव्हा पाहुणे येतात ना, त्यावेळेला सगळ्यात जास्त आवडली जाणारी वस्तू म्हटलं ना, तर ती हीच आहे. खूप जास्त आवडते सगळ्यांना आणि माझी पण खूपच जास्त फेव्हरेट आहे. तर तुम्हाला आमचं घर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि घर मी कसं सजवलंय तर तेही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.